नवरात्र विशेष एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते. नवरात्र म्हटलं की आपल्यासमोर येते कला, देवीचं कलेचं रूप. शिवाय रंग, सौंदर्य, शिक्षण अशा कितीतरी गोष्टी या नवरात्रीशी जोडलेल्या आहेत. आज आपण अशाच एका कलेविषयी जाणून घेणार आहोत. जसं शिकवणं ही एक कला आहे, तसं शिकवण्याबरोबरच वेगवेगळ्या साड्यांचे डिझाईन करणं, त्या साड्या खुलवणं आणि त्या साड्या वेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं, ही जी कला आहे ही साध्य केली आहे राजश्री कुलकर्णी यांनी. नवरात्र स्पेशल एपिसोडमध्ये आज आपण राजश्री कुलकर्णींना भेटणार आहोत आणि राजसी कला याविषयी जाणून घेणार आहोत. पण राजसी कलेत फक्त त्यांची कला नाही आहे बरं का, त्या आपल्यासाठी मराठवाडा स्पेशल एक पदार्थही करणार आहेत. कलासक्त पद्धतीने खाणं तुमच्यापर्यंत कसं पोहोचवावं हेही आपल्याला राजश्री ताईंकडनं समजणार आहे. सो चला ही सफर करूया आणि हे कलात्मक जगणं खाणं काय आहे हे समजून घेऊया. थ्री चीअर्सच्या नवरात्र विशेष एपिसोडमध्ये राजश्री तुमचं मनापासून स्वागत आहे. मला इतका आनंद झाला तुम्ही पहिल्या फोनवर मला हो म्हणाला आणि तुमच्यासारख्या राजसी व्यक्तिमत्वाच्या घरी येणं, तुमचा प्रवास समजून घेणं आणि हे सगळंच माझ्यासाठी फार मोलाचं आहे. सो वेलकम टू माय चॅनल. थँक्यू. येस, मला जाणून घ्यायला आवडेल की प्राध्यापिका तुम्ही आहात मराठी भाषेच्या, शिवाय तुमचं आवडीचं पॅशन तुम्ही जपताय आणि ती कला तुम्ही अशी वेगळ्या माध्यमातून लोकांसमोर देताय. हे सगळं तुमच्या घरातही मला अनुभवायला येत आहे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते दिसतंय. शिवाय तुमच्या स्वयंपाकातही ते जाणवतं कायम आपल्याला. म्हणजे एखादा पदार्थ प्रेझेंट कसा करायचा, पदार्थ चविष्ट तर असणारच आहे कारण तो तुमच्यासारख्या व्यक्तींनी केलाय, पण तो प्रेझेंट कसा करायचा हे इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही करता. सो हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. अगदी भक्ती, खरं तर तुला मोठा थँक्यू, कारण तुझ्यामुळे मी आज अनेकांना एक पाककृती दाखवणार आहे, आपलं घर दाखवता येत आहे. हे खरं तर आपल्या सगळ्या मैत्रिणींचं घर आहे आणि तुझ्या मैत्री खातर त्यामुळे एका फोनवर येणं वगैरे असं काही नव्हतंच. आणि मला हे सांगायला फारच आवडेल की तू म्हणालीस त्याप्रमाणे पॅशन, वेड आहे हे, की बाकी विद्यापीठातल्या गोष्टी करून अध्ययन अध्यापन, कारण शिकवायचंय तर अभ्यास पण करावा लागतो आणि हे सगळं करत करत हे वेड असल्यामुळे जपू शकले मी. आणि इकडे येण्याचं म्हणजे भारतीय शिल्प आणि प्राचीन भारतीय स्थापत्य हे थीम आहे ह्या डिझायनिंगचं. तर मला फार लहानपणापासून एकूणच शिल्प, देवळं यांचं फार आकर्षण होतं आणि मला फार वाटायचं की मी शिल्पकार व्हावं. पण मी एका लहान खेड्यातून आलेली आहे. वडील मराठीचे शिक्षक आणि जमीनदार, तर ते त्यांना कदाचित ते तेव्हा सुरक्षित वाटलं नसावं मुलीसाठी म्हणून. त्यामुळे मुंबईत राहणं, हॉस्टेलवर राहणं, जे सारख्या ठिकाणी शिक्षण घेणं वगैरे याचं मी काही स्वप्न पाहिलं आणि ते राहून गेलं. पण मग नंतर आवडीचाच विषय शिकवते, आवडीच्याच विषयामध्ये MA, सेट, PhD वगैरे झाले, तर त्यामुळे तो आनंद आहेच आहे. पण ते तेव्हाच राहून गेलेलं आता ह्या राजसी ह्या ब्रँडच्या निमित्ताने मला ते सगळं जोपासता आलं आणि अनेक देवळं मी पाहिलेली पण आहेत, फोटोज काढलेले आहेत. त्यानुसार मग हे पण एक आहे काहीतरी दैवी देणगी किंवा आईकडून मिळालेलं असावं हे कदाचित, की एखादी म्हणजे 2-4 वस्तू आपल्याला एखाद्या ठिकाणी ठेवायच्या आहेत, तर त्यांचा शेजार कसा असावा म्हणजे ते अधिक सुंदर दिसेल हे कळत गेलं. कवितेच्या, भाषेच्या अभ्यासामुळे व्हिज्युअलाइज करण्याची शक्ती मिळत गेली आणि त्यामुळे माझ्या मनात एक असा सिनेमा तयार असतो छोटासा माझ्या पुरता, ही साडी डिझाईन करत असताना. कारण ते तेवढं भव्य दिव्य एका पदरावर घेणं हेच मुळात आधी फार मोठं आव्हानात्मक असं काम आहे. तर ते सगळं करू शकते मी कारण ह्या गोष्टी पाठीशी आहेत. तुझ्यासारख्या अनेक मैत्रिणी सोबत आहेत, त्यामुळे हे सगळं छान होत गेलं. कुटुंब आहेच सोबत. मला अजून एक की या पदरावर तुमचा किती छान तुम्ही चितारलंय, मला याविषयी जाणून घ्यायला आवडेल. अगदी. तर यात खरं
मला एकूणच म्हणजे आपल्या सगळ्याच भारतीयांना हा अभिमान असायलाच हवा की आपण फार मोठ्या कला परंपरेचे वारसदार हो, आहोत. हो. आपण नशीबवानच आहोत म्हणजे ज्या यंत्राच्या युगात आपण वावरतोय आता. आणि हजारो वर्षांपूर्वी तयार केलेल्या ह्या कलाकृती, जेव्हा कोणती यंत्र नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती, माणसांना प्रवास करायला सुद्धा केवढा वेळ लागायचा, अशा काळामध्ये हे सगळं प्रतिबिंब जे आहे या साडी तू म्हटलेलं आपल्या कलेचं, ते म्हणजे समरसून जगणे. कारण आपण बघ कोणत्याही जुन्या वस्तू पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं एक तर मुळात तेव्हा प्लास्टिक नव्हतं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी, एखादा अडकित्ता वगैरे सुद्धा आपल्याला किती उत्तम डिझाईन केलेला दिसतो, आणि तो त्याचा जो पर्पज आहे तोही चांगला पार पाडताना दिसतो. तर हे समरसून जगणे. आता ह्या गोराराम देवळामधलं हे स्थापत्य आहे आणि यात थोडंसं वाईचं पण स्थापत्य आहे. तर हे आम्ही खास मराठा स्थापत्य शैलीला आदरांजली म्हणून ह्या सुती साड्या डिझाईन केल्या होत्या, सुती आणि हँडस्पन खादी. तर हे जे सगळं आपलं मूळचं आहे ते पुढे चालू ठेवावं, हाच हेतू की पुढच्या पिढीला ते दिसावं ह्या माध्यमातून. त्यामुळे मला अनेक असे फीडबॅक सुद्धा आले की तुमच्यामुळे आम्हाला ती देवळं पाहावी वाटतात, एवढं पुष्कळ झालं असं म्हणेन मी. आणि माझ्या म्हणजे त्या कलासक्ततेच्या बाबतीत सुद्धा एक मला नेहमी जाणवतं की हाताचं काम जे आहे ते फार देखणं आहे. ते बघ आता ही बुट्टी आहे, ती दुसरी अगदीच तिच्यासारखी नाहीये, कारण ते हाताचं काम आहे. मग ह्या ज्या बारीकशा अशा चुका सांधीफाटी राहून जातात ना, ते त्याचं सौंदर्य स्थळ आहे. त्यामुळे हाताचं काम सुंदर असतं. तर ह्यावर माझा फार विश्वास, काय श्रद्धाच आहे म्हण. त्यामुळे हे सगळं होत गेलं. हे एवढं स्थापत्य, इतकं बारीक गुंतागुंतीचं काम हे आमच्या चित्रकर्तीने हाती पेंट केलेलं आहे, सुंदर केलं, आणि ही हाताचीच एम्ब्रॉयडरी आहे. म्हणजे प्रत्येक साडी विणताना किती बारीकाईने विचार करता तुम्ही, हे या निमित्ताने जाणवलं. आणि लोक का प्रेमात आहेत या साड्यांच्या हेही अनुभवायला मिळालं. म्हणजे ही इतकी देखणी साडी आहे, पण इतरही तुमच्या ज्या साड्या आहेत त्याही तशाच देखण्या आहेत. शिवाय स्टोल्स मी बघते तुम्ही अनेकांना ते गिफ्ट करता, तेव्हा त्याच्यावरती जी चित्र असतात ना ती काय सुंदर आहे असं होतं. आणि ते सगळं बघून असं शांत आणि सोज्वळ वाटतं की हे शांत वाटणं, हे शांत म्हणजे असं काहीतरी केलंय असं नाही. तर आता म्हणजे शांत सोज्वळ तर वाटतंच, पण आता तुमच्या घरात येऊन सुद्धा ते एक शांतता, ती सोज्वळता आणि एक असं पॉझिटिव्ह वाईब्स मिळत आहेत. घरातला प्रत्येक कोपरा तुमच्या कलेनी आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टींनी असा प्रेमाची ऊब देतोय हे जाणवतंय. येस, तो मला हा स्टोल आहे ना आपला, हा खरं खास बरं झालं आपण आज भेटतोय. हा नवरात्रीसाठी म्हणूनच खास डिझाईन केलेला आहे. टसर सिल्कवर हे केलेलं काम आहे. ज्या कोणी तरुण किंवा तुझ्या माझ्या वयाच्या मैत्रिणी हा स्टोल घेतील त्यांना तो वेस्टर्नवर सुद्धा वापरता येईल. तर हे कशासाठी, आता आपण आपल्या संस्कृतीचे दूत आहोत हा भाव मनात ठेवून आम्ही सगळेजण काम करत असतो राजसी ब्रँडच्या साठी. तर हे डिझायनिंग करताना आता आपण जो 9 दिवसांचा उत्सव साजरा करतोय ती स्त्री शक्ती आहे, आणि ती तू म्हणालीस तसं अत्यंत सकारात्मक आहे. स्त्रियांनीच शेतीचा शोध लावलाय, अशा अनेक गोष्टी आपण या निमित्ताने आता ऐकणारच आहोत. 9 दिवस स्त्रिया सर्जनशील तर असतातच, पण त्या अनेक संकटांवर मात करण्याची पण एक काहीतरी त्यांना नैसर्गिक शक्ती मिळालेली असावी. अगदी खरं. तर मला तर नेहमी वाटतं की नवरात्र हा अशा अर्थानेच स्त्री शक्तीचा जागर आहे की खलांचं निर्दालन करणे असो, की आता आपल्या समोरची खळं वेगळी आहेत म्हणता येईल. की म्हणजे ही जी संकट आहेत की पर्यावरणाचा ऱ्हास होताना माणसं शांतपणे पाहतात, पण स्त्रियांच्या बाबतीत तसं होत नाही. त्यांना ते बघवत नाही, त्यासाठी त्या प्रयत्न करतात. किंवा घरात अगदी स्वयंपाकघरात का होईना एखादी कुंडी ठेवलेली असते. तर अशा अनेक गोष्टींबाबतीत मला फार कौतुक आहे बायकांच्या एकूणच रोजच्याच जीवनशैलीचं. तर मग अशी आव्हानं करत असताना अनेक जणी आता आपण पाहतोय घराबाहेर पडून कामं करतात, आपापल्या क्षेत्रामध्ये नाव कमावतात. तर मग अशा वेळी तुम्हाला
तुमच्या आवडीचं एखादं सुंदर उत्पादन तुम्ही स्वतः घेऊ शकता. अगदी. तर ही ताकद अनेक स्त्रियांनी आता कमावली आहे. हो. आणि त्या दृष्टीने मग मला वाटत आलं की एखादीचं असं असेल की साडी पण आवडते, तीही ती घेईलच, किंवा राजसीने डिझाईन केलेल्या इतर बॅग्स वगैरे तेही त्यांच्या कामासाठी, कारण आपण आता लॅपटॉप बॅग्स पण लॅपटॉप बॅग्स पण डिझाईन केलेल्या आहेत की आत्ताच्या स्त्रीला आपल्या कामासाठी म्हणून सगळं तिच्या सोयीचं तर असावंच, पण आपली संस्कृती सुद्धा जाईल तिथे फ्लॉन्ट करता येईल, या दृष्टीने आम्ही अशी उत्पादनं तयार केली. आणि याच्यावर तुला बघ महिषासूर मर्दिनीचं शिल्प दिसेल. तर हे आमच्या चित्रकाराने ह्या रंगावर अगदीच मुळीच बटबटीत होऊ नये, पण ते सगळं डिझाईन, त्या शिल्पाचं सौंदर्य दिसावं असा विचार आम्ही केलेला असतो की मी एकदा ते हे शिल्प घे असं माझ्या कलाकारांना सांगते. आणि मग त्यांना त्याची उंची वगैरे पण सांगितलेली असते की 12 इंच असावं, 6 इंचापेक्षा जास्त रुंदी नको, कारण कपड्याची रुंदी जेवढी आहे तेवढ्याच प्रकारे आपल्याला हे करावं लागणार आहे. मग त्यानुसार हे डिझाईन होत असतं. रंग पण बटबटीत वाटू नयेत. आता सगळे ह्या मूळ टसर सिल्कच्याच रंगाच्या छटा आपण वापरल्या आहेत. आणि ते इतकं प्लेझंट दिसतं, छान वाटतंय. म्हणजे हे महिषासूर मर्दिनीचं शिल्प आहे. आणि इथे आता हे परिपूर्ण कधी होईल ही कलाकृती, जर आपण हे असं पण काही केलं तर हे श्रीयंत्र आहे. याच्यात मध्ये पुन्हा जो मधला डॉट आहे, आता मी तुला सांगते हे की ही जी मधली आहे ती पार्वतीची म्हणजे सर्जनशीलतेची खूण आहे, आणि ही चांदणी आहे ती म्हणजे शिव ब्रह्म ही सगळी तत्व. अशा अर्थाने हे यंत्र कोरलेलं आहे. आणि त्याच्यावर आपण हे नाजूक भरत काम केलं. किती सुंदर केलंय. पण तर ही एकूण स्त्री शक्तीला आदरांजली आहे हा स्टोल म्हणजे. म्हणजे एकूणच सगळंच किती छान बारीक बारीक विचार करून तुम्ही करताय. म्हणजे असं प्रत्येक गोष्टीत बारीक बारीक विचार करून ते कलासक्त कसं व्हावं याकडे तुमचा कल आहे. आणि त्याच्यामुळे मलाही शिकायला मिळतंय की बारकाईने खूप विचार कसा करायचा आणि अजून छान प्रेझेंट कसं करायचं हे या निमित्ताने मलाही शिकायला मिळतंय. सो माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की हा प्रयत्न असेल की बारीक बारीक गोष्टी अजून कॅप्चर करणे हा नक्की प्रयत्न असेल. सो शुभेच्छा तुझ्या चॅनलला. फार छान काम करताय तुम्ही सगळे. थँक्यू. आणि मला इथे पाठी जो होय हा राजसी लॅम्प आहे. आता हा सुद्धा म्हणजे आम्ही हाताच्या कामावर इतके असे त्या तत्वाला चिकटून असतो की ही लॅम्पशेड सुद्धा हँडस्पन खादीचे. बरोबर. आणि त्याच्यावर आम्ही महेश्वर घाटाच्या 4 बाजू तिथली 4 ठिकाणची शिल्प किंवा कोरीव काम जे आहे ते 4ही बाजूंना आम्म्ही आणले. म्हणजे तू हा लॅम्प जर समजा या बाजूने ठेवलास तर पुन्हा घाटाचं वेगळं चित्र तुला दिसेल. 4-8 दिवसांनी तू हा बदल करू शकतेस. आणि इकडे हे छोटंसं मी हे हलवून दाखवते. इथे हे पुन्हा छोटंसं डिझाईन तिथली जी देवळी आहे कोरलेली. एकतर आपल्या मराठी माणसांना अहिल्याबाईंबद्दलचा असलेला आदर, ते कौतुक, आणि त्यांनी निर्माण केलेल्या पाणवठ्याच्या एवढ्या जागा, तर त्याप्रती आदरांजली म्हणून आम्ही हा लॅम्प डिझाईन केलेला आहे. किती सुंदर आहे. खूप छान आहे. आपण मग आधी घर पाहूया, मग नंतर आपण स्वयंपाकघरात जाऊ आणि आपला मराठवाडी पदार्थ करू. मराठवाडी बेते. ओके. सो हे सगळं आपण बघूया. ही घराची बाल्कनी. तर इथे मी आता भाषेची अध्यापक आणि अभ्यासक असल्यामुळे इथे छान वाचत बसण्यासारखी आणि चहाप्रेमी असल्यामुळे इथे चहा वगैरे पिण्यासारखी, गप्पा मारण्यासारखी जागा करावी हे मनात होतच. त्यामुळे हे सगळं छान आकाराला आलेलं आहे. आणि इतक्या बारीक बारीक गोष्टी आहेत. छान पुस्तकं आहेत इथे. हा पण कॉर्नर किती सुंदर आहे. छान झालेला आहे. ह्या धान्य चाळायच्या चाळण्या आहेत. हो का? त्यांना मी असं केलंय. हा खरं आपल्या सगळ्या तुला माहितच आहे, आपण ज्या सगळ्या मैत्रिणी आहोत त्यांचा हा सेल्फी पॉइंट आहे. आणि इतकी छान फ्रेम आहे. येस. सो ही फ्रेमची संकल्पना कामानिमित्ताने आम्ही राहतो मुंबईत आणि पुणप्रिय इथे घर आहे, उपयोगाचं पण आहे मुलासाठी वगैरे. आता तर ही
मुंबईच्या चोर बाजारातली आहे ही फ्रेम. काय आणि हे घर आकाराला येतानाच मनात होतं की असं काही असावं, त्यामुळे ते दुकानदाराला आधीच सांगून ठेवलेलं होतं. ओके. हे ट्रंकही तिथलंच आहे. अरे हे वा. मला इथे काही वस्तू ठेवण्यासाठी पण, चादरी हो. वगैरे ठेवण्यासाठी पण हो. कामी येतं. तर हो. हे असं सगळं जरा विचारपूर्वक पण फार आधीपासून मनात होत्या गोष्टी की हे ओके. इथं असावं. त्यामुळं एकदा का ह्या 4 भिंतींचं काम झालं की मला वेळच लागला नाही हो, कारण घरावर कन्सेप्टच लावायला. क्लिअर होती तुमची. खरंय Yes. खरंय. Yes. आणि ह्या घरातल्या सगळ्याच म्हणजे जवळजवळ आपल्याला 95% वस्तू हाती तयार केलेल्या आहेत. अरे वा. पुन्हा माझा त्या हाताच्या कामावरचा विश्वास. हो. तर या दृष्टीने हे घर सगळंच Yes. तसं आहे. आणि Yes. जवळजवळ 0 प्लास्टिक वापर असलेलं असं सुद्धा आपल्याला हे घर अरे वा. म्हणता येईल. अरे वा. इतकं सगळं. वरच्या ज्या काही ह्या खरं सागवानाच्या पट्ट्या आहेत. इथे आमचं आधी एक जे घर होतं ओके. त्या घरामध्ये ह्या सगळ्या पट्ट्या आणि हे 2 झुंबर होतेच. ओके. तर मग तेच आणून लावायचं असं ठरलं होतं. ओके. पण नंतर लक्षात आलं की ह्या हॉलचा आयात मोठा आहे. हो. मग आता काय करावं, केळफुलं वगैरे हे करावीत का, पण तेवढं याच्यावरचं लाकडावरचं काम होण्या इतपत वेळ हो, नव्हता. बरोबर मग हे असे ब्लॉक्स लावले अरे आणि वा. बरोबर ती तेवढी जागा व्यवस्थित झाली हो, आणि हा अगदीच. छान आयात तयार झाला. ह्या मस्त. सगळ्या सागाच्या पट्ट्या वा. त्याच्यावरच कोरीव काम केलेलं आहे. अरे वा. पुन्हा हाताचंच काम, त्यामुळे हो, ते हो. आणखी सुंदर आहे. हो. हा सेंटर टेबल पाहताय ना तुम्ही, हे हँड पेंटिंग आहे एका सुती कपड्यावर केलेलं. अरे वा. आणि त्याचा मग ट्रे तयार केला. हो. आणि हे खालचं टेबल तयार होतच, तो ट्रे करून त्याच्यावर फिक्स केला आणि ते एक खूप जगावेगळा सेंटर हो, टेबल हो. तयार छान आहे झाला. आणि हे पण. Yes. ह्या बाईंचं असं हे पेंटिंग भेट म्हणून मिळालं. अच्छा. पण ते इथे आल्यानंतर आमच्या त्या मित्राच्या लक्षात आलं की अरे चा, म्हणजे साडीचा रंग अगदी भिंतीसारखा आहे. हो, अगदीच. आणि म्हणजे त्या बाईंचे सगळे मराठी पद्धतीचे दागिने, हो, ती हो, नऊवार एवढी सुंदर हो, हाती हो. विणलेली, नथ हे पण किती सगळं सुंदर आहे हो, त्यांची. ते सगळंच पायातले तोडे किती हो, हो. जड आहेत पहा, हो, ते हो, सगळंच हो. असं छान जमून आलं आणि ते पेंटिंग तिथे फार सुंदर दिसतं. अरे वा, खूप छान. हा आपल्या पुण्याचा विश्राम बागवाडा. अरे वा. तर इथे आम्ही एक केलं, मात्र आपण आता त्याच्या आजूबाजूला खूप ट्रॅफिक आवाज हो. पाहत ऐकत असतो. हो, हो. पण आम्ही हे असं फरसबंदी केल्यामुळे ना ओके. त्याचं असं पेशवाईतलं स्वरूप तयार झालं असं म्हणता येईल. किती सुंदर. म्हणजे इतका बारीक 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 विचार. विचार आहे हो, या हो. सगळ्या मागे. खूपच शिकण्यासारखं आणि तुमच्या घरी येऊन हे सगळं अनुभवायला मिळत आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतो. थँक्यू. थँक्यू. हो हो हो, हे एवढंच देवघर असावं असं मनात होतं. ओके. कारण मुंबईच्या घरामध्ये आमच्या कुलदेवतेचा तांदळा वगैरे असं सगळं आहेच आहे. तिथे वेळोवेळी वेगवेगळ्या पूजा, कुळधर्म, कुळाचार होतच असतात. हो. मग ह्या घरासाठी मात्र म्हटलं एवढं देवघर आणि असंही किती सुंदर. दशावतार आहेत, त्यामुळे हो. सगळे देव आले. हो, सुंदर. तुझ्या स्वयंपाकघराविषयी मी फेसबुकवरती वाचलं. मी त्या होय. स्वयंपाकघराच्या आणि एकूण बारीक बारीक गोष्टींच्या प्रेमात पडले होते की आपल्या रोजचं जिकडे जास्त वेळ जातो हो. तिथे इतक्या बारकाईने तू लक्ष देऊन छोटे छोटे कोपरे सजवलेस. हा. म्हणजे सगळी पितळीची भांडी आहेत आणि हे सगळं होय. पितळेच्या भांड्यांमध्ये रोजचा स्वयंपाक तू करतेस का कायम? होय, ही सगळी जी आत्ता तुला वरती दिसत आहेत किंवा इकडे ट्रॉलीजमध्ये आहेत, ती भांडी अगदी रोजच्या वापराची आहेत. ओके. कलई केलेली भांडी आहेत, त्यामुळे वापरता येतात मला. स्वच्छतेच्या बाबतीत मात्र मी माझ्या मदतनीसांना थँक्यू हो, म्हणेन, हो. कारण त्यांना खरोखर जाच आहे हा. कारण जेवणाची भांडी पण ताटवाट्या वगैरे सगळी हँडक्राफ्टेड सिरॅमिकची आहेत. ओके. आणि ही सगळी स्वयंपाकातली भांडी पण जी रोज फार लख्ख त्यांना धुवावीच लागतात. हो. तर हे वापरते मी. आपण बऱ्याच वेळा काय करतो, हो. चांदीची भांडी तर हो. आपली कपाटातच राहतात, हो, जी जी हो, असतील हो. ती. आणि ही तांब्या पितळेची पण हो. धुवायला नकोय म्हणून वापरत नाही आपण वापरत नाही. हो. पण ही वापरली पाहिजेत भांडी, छान वाटतं. आणि एकतर त्याच्यात आपण स्वयंपाक जास्त छान होतो, हो. चव जास्त हो, खरपूस चांगली येते. हो, हे खरपूस पण येतं. आपल्याला हो. पिठलं वगैरे खरपूस हो, हवं हो, असेल हो, हो. तर ती बुडी लागलेलं ते तसं करता छान येतं वाटतं. हो, आपल्याला. हो. आज आपण काय करतोय? आज आपण मराठवाड्यातली कोथिंबिरीचे मुटके करतोय. अरे वा. माझं अगदी लहानपणापासूनचं आपलं बघ, विशेषतः खाण्यापिण्याबद्दल ना हो. आपण असे सगळे ते गंधाचे जे हो. आणि चवीचे हो, सगळे हो. जे
ज्या स्मृती असतात हो. त्या फार तल्लख असतात आपल्या. अगदी अगदी. तर मग त्या बाबतीत मला एक आहे की आई करायची हे मुटके नेहमीच. अच्छा. हा ती म्हणजे गावी होती तेव्हा तिचं ते अगदी असायचंच. हो. आणि मग बऱ्याच वेळा सणाला आपल्याला प्रश्न असतो हो. की मग काय फक्त करायचं? डाव्या बाजूला कुठली भजी आहेत तर मग ती कांद्याची करता येत नाही हो, नैवेद्याच्या ह्याच्यात. हो. आणि मग त्याऐवजी आई मग असे कोथिंबीरीचे मुटके ओके. करायची. अच्छा. वडिलांना फारसं तळलेलं आवडत नसे हो. तर मग तिने हा तिच्या परीने काढलेला छान शोधून काढलेला उपाय आहे. ओके. म्हणजे हा पारंपरिक पदार्थ तर आहेच हो. पण आई बहुतांश सणांना करायची हा, कारण अच्छा. जास्त तळलेलं पण नको आणि कांदा लसूण वापरायची गरजही हो, नाही अगदी. अशी. अगदी. तर ही अशी अगदी साधी मराठवाडी ओके. पाककृती आहे ही. ओके. हे आपण करूया आता. येस येस. ही छानशी ताजी कोथिंबीर आपण निवडून धुवून चिरून घेतोय आणि साधारणपणे एक मोठी वाटी म्हणजे अच्छा. वाडगभर कोथिंबीर असेल ना तर फार फार तर 1.25 वाडगं अच्छा. भरड वाटलेलं हे डाळीचं घ्यायचं, पीठ. डाळीचं पीठ घ्यायचं की ते ओके. प्रमाण मग छान होतं. म्हणजे फारही डाळीचं पीठ त्यात वाटायला जास्त त्याची चव नको लागायला. ओके. तर ही कोथिंबीर आपण आता हे मिसळून घेऊया. ओके. बेसन अंदाजे साधारणपणे 1.5 वाटी होईल असं घेते मी. आपण कमी पडलं तर नंतर टाकू पण आत्ता जास्त नको व्हायला ते. आता यात आपण थोडंसं तिखट मीठ हळद आणि ओवा असं टाकून मळून घेऊया. थोडेसे जिरे पण टाकले तर जरा आणखी चव येईल. आणि मग चवीनुसार मीठ. आता आपल्याला साधारण अंदाज येतच असतो की कोणत्या पदार्थाला कोणतं किती टाकावं मीठ ते. त्यानुसार चवीनुसार मी अगदी थोडंसं तेल टाकलं ना तर ते आणखी जरा हलके होतात. अगदी अर्धा चमचा पीठ लागेल आपल्याला असं वाटतं. ओके. ती बेताचं पाणी पडण्यासाठी म्हणून ना थोडं थोडं पाणी टाकलेलं बरं. अच्छा. काही काही पदार्थांमध्ये आईची आठवण खूप असते ना? असते, खरंच आहे. हो, हो. मुळात आपली ती रांधण्याची पद्धतीच हो, तिच्या हो. पद्धतीनुसार हो, हो. तयार होत असते. हो. म्हणजे आत्ता माझे बाबा आले होते माझ्याकडे. मी आईच्या पद्धतीसारखीच हा. जवळ जाणारी उसळ केली होती. हा. तर बाबांना इतकं भरून आलं माझ्या आई की अगं ही आईसारखीच वाटते उसळ. वाटतेय म्हणून. अगदी. तर अशा इतक्या आठवणी आपल्या स्वयंपाकघराशी पदार्थांशी खरंय. जोडलेल्या असतात आणि या निमित्ताने तुम्ही तुमच्या आईची पाककृती करताय ते इतकं छान वाटतंय आणि तुम्ही आईच्या आठवणीही सांगताय या निमित्ताने. ती फार मी म्हटलं ना आम्ही फार लहानशा खेड्यातून हो. आलेली आहे मी. हो. पण सुदैवाने असं सगळं शिक्षणाचं फार चांगलं वातावरण होतं. त्यामुळे सगळी भावंडं भावजे सगळीच उच्च शिक्षित अशी माणसं हो. कुटुंबात आहेत. हो. आणि त्यांच्यामुळेच खरं माझी वाढ झाली असं म्हणता येईल. हो. तर हे करत असताना ना आई असे निगुतीने करायची हे सगळे पदार्थ हो. पण. आणि पुन्हा रात्री थोडा जरी वेळ मिळाला तरी ती कंदिलाच्या उजेडात भरतकाम करत बसायची. अरे वा. आणि मला आश्चर्य वाटायचं तिचं रंगांचं ज्ञान वगैरे कॉन्ट्रास्ट वगैरे पाहून कौतुक वाटायचं. आणि पुढे मग तिला साड्यांचं पण भारी कौतुक, भरपूर साड्या, असं छान छान तिचा दिनक्रमच तसा छान असायचा तिची. जोपर्यंत प्रकृती अगदी बरी होती तोपर्यंत. म्हणजे तुमच्याकडे ही जी कला आली तुमच्या आईकडनं आली असं मला म्हटलं खूपच तर वाटतं तसं की कारण वाव. तिला अंगण सुंदर लागायचं. अच्छा. आणि रोजच्या रोज अगदी चिमण्यांना तांदूळाची चुरी टाकेल, एकादशीच्या दिवशी भगरीचे बरं. दाणे टाकेल, बरं, असं बरं. तिचं सगळं असायचं बरं, छान. बरं. म्हणजे आपापलं तिने ते आखून घेतलं हो, होतं हो. आणि सगळं छानच, हो. सगळं चांगलंच. हो. असं असल्यामुळे कदाचित हे मला मिळालं असावं दान. नक्कीच नक्कीच. हे असं अगदी जाड बुडाचं तांब्याचं पातेलं आपण घेतलंय. ओके. आधी यात तेल मात्र सढळ हाताने टाकावं लागतं बरं. ओके. हां, म्हणजे तिथे फारसं डाएट कॉन्शियस असून चालत नाही. हो हो. कारण त्याशिवाय तो पदार्थ तसा होत का नाही. ते खरपूस खालच्या बाजूला छान भाजलं जातं पाणी आटल्यानंतर. हो. आता हे झाल्यानंतर आपल्याला मोहरी टाकायची. अच्छा. मोहरी पण आपण करायची. फोडणी करायची. आणि मोहरी एरवी वापरतो ना जेवढी त्यापेक्षा जरा अधिक, की जेणेकरून
तो ते मुटके खात असताना ना मोहरी ती मोहरी पण लागली पाहिजे असं. हां, मोहरी तडतडली की जरा जास्त हिंग टाकायचा एरवीपेक्षा. आपण एरवी फोडणीला वापरतो त्यापेक्षा जरा जास्त. अच्छा. हिंग आणि मग पाणी. ओके. अशी एवढी चरचरीत छान फोडणी बसायला हवी. अच्छा. म्हणजे मग आणखी चव आणि चांगली. मग त्याच्यात हे मुटके शिजवायचे. त्यात हे मुटके शिजवायचे. अच्छा. मग पाण्यासोबत ते शिजतातही आणि पूर्ण पाणी आटू द्यायचं त्याचं. अच्छा. हां, हे इतके घट्ट असतील ना अच्छा. तरच ते चांगलं शिजतं. अन्यथा आपण आत टाकले ते की त्याचं विरघळायला विरघळायला लागतात. हां, आणि आपण अगदी पाण्यात शिजवतोय हो. त्यामुळे डाळीच्या पिठाला चांगली वाफ येते. म्हणजे त्यामुळे तसं काही शिजण्याबाबतीत काळजी करण्याचं कारण नाही. मी एरवी ना मुंबईच्या स्वयंपाकघरामध्ये जिलेबीची कढई आहे माझ्याकडे लोखंडाची. अच्छा. तर त्या कढईमध्ये हे मुटके करत असते, जेणेकरून सगळीकडे मग सारखी आच लागते. आच लागणारी जर कढई असेल ना हो. तर ते आणखी म्हणजे सगळेच खरपूस होतात. मग हो. झाकण ठेवलं म्हणजे जरा लवकर ते शिजतील. ओके. अशाच पद्धतीचे आंबाडीच्या भाजीचे पण फार छान मुटके होतात. अच्छा. पण त्याला मात्र हरभऱ्याची डाळ आपण भिजत घातली, 3-4 तास जरी भिजत घातली अच्छा. तरी चालतं. आंबाडीची पानं धुवून बारीक चिरून त्यामध्ये बघ काय ओवा, जिरं, तिखट, मीठ, जरा जास्त हिंग. अच्छा. पण मग ते पाण्यात शिजवण्याऐवजी तुम्ही थेट मोदक पात्रात वगैरे वाफेवर शिजवलेत अच्छा. तरी ते छान होतात. 15 मिनिटं वाफेवर शिजवता येतात. ओके. म्हणजे आणखी तुम्हाला अगदीच तेल नकोय तर वरून थोडीशी मोहरीची फोडणी टाकली अच्छा. वाफ आल्यानंतर तरी ते छान लागतात. ओके. आणि मग थोडं आंबाडीची पानं आंबट म्हणून थोडा गूळ पण टाकायचा त्यात. छान होतात ते मुटके. मला मराठवाडाच्या खाद्यसंस्कृतीविषयी जाणून घ्यायला आवडेल या निमित्ताने. कारण मला असं डोक्यात होतं की मुटके म्हणजे वाफून तळायचे पण असतील असं. ही वेगळ्या पद्धतीचे मी ही पद्धतही पहिल्यांदा बघते. बरोबर. मला हे जाणून घ्यायला आवडेल या निमित्ताने. आता खरं मराठवाड्याचा स्वयंपाक म्हणजे ना मी तरी लहानपणापासून जे पाहत आली आहे की वाटण घाटण फारसं नसतंच तिकडे. म्हणजे जमेल तितक्या कमी मसाल्यांचा आणि तो एक काळा मसाला तो वर्षभरासाठीचा तयारच असतो. अनेक घरांमध्ये तो कांदा लसूण विरहित केला जातो. बरोबर. आणि अनेक घरांमध्ये कांदा लसूण सुकं खोबरं सुद्धा टाकलं जातं. अगदीच वाटणाचा प्रश्न असेल ना तर मग सुक्या खोबऱ्याचं वाटण क्वचित, पण फार कमी पदार्थांना, रस्सा भाज्यांना. नाहीतर शेंगदाण्याचं कूट हा आमचा शो स्टॉपर आहे मराठवाड्यातला. आणि शेंगदाण्याचं कूट सगळ्या भाज्यांमध्ये बहुतांश पदार्थांमध्ये जातं. अगदी काकडीच्या आणि टोमॅटोच्या कोशिंबिरीत सुद्धा. पण आणि तरीही जेवणात पुन्हा भाजलेले शेंगदाणे हवे असतात अनेक कुटुंबांमध्ये. अशी मराठवाड्याची गंमत आहे. साधी खाद्य संस्कृती आहे आणि समृद्ध प्रदेश आहे. अनेक प्रकारची अन्नधान्य तिथं होतात आणि त्यामुळे सगळ्याच प्रकारचं अन्नधान्य उपलब्ध असल्यामुळे ना समृद्ध खाद्य संस्कृती आहे. ओके. सो हे साधारण किती वेळ उकळायचं आपण? हे आपल्याला आता आपण एक 2 वाट्यांचा अंदाजे करतोय तर त्यानुसार मी त्या अंदाजाने पाणी टाकलंय. आणि मग ते पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय. सुरुवातीला थोडं मी हाय फ्लेम ठेवली होती. आता जितकं आपण स्लो फ्लेमवर ठेवू तेवढं ते बुडाला छान खरपूस लालसर होतं. आणि मग आपण ते पाणी आटलं की तीच खूण त्याची की शिजलंय. अगदीच आपल्याला वाटलं तर थोडं उलथनं टाकून आपण बघू नंतर. मुटके बघ त्याचा आकार ना जसाच्या तसाच राहिलाय. म्हणजे आपण पीठ अगदी व्यवस्थित घट्ट घेतलेलं होतं. आता हे पाणी आटलं की त्याला वाफ येईलच आपोआप. पाणी आहे थोडंसं. ते बघा आता ही खालची बाजू ना छान खरपूस होणार नंतर. आपण आता असंच ठेवूया. पाणी अजून आहे. ते पूर्ण आटलं की आपली रेसिपी झाली. आता कमी गॅसवरच ठेवू परत थोडा वेळ. आता छान असं खरपूस होतं. ओके. असं छान थोडासा लालसर रंग आला ना, हिरवा, छान दिसतंय. थोडं हे करून बघते मी उलटण्याने की वाफ आली आहे का. छान वाफ आली. आता आपण आता बंद केला गॅस तरी चालणार आहे. आणि त्याचं ते बोटांचे ठसे पण कायम राहिलेत. ते छान दिसतं आणि चवही चांगली लागते.
बस आता याला आपल्याला उलट बाजूने काही वाफवण्याची वगैरे गरज नाहीये. हो हो. मग आपण छानशा भांड्यात राजस पद्धतीने प्रेझेंटेशन करू. छान पाककृती दाखवलीत तुम्ही आणि तुमच्या स्वयंपाकघरात हे सगळं अनुभवणं ही खरंच आनंदाची गोष्ट होती. आणि इतक्या छान छान टिप्स छोट्या छोट्या तुम्ही दिल्यात, मजा आली हे सगळं अनुभवताना. थँक्यू. बघ चव घेऊन हो. तुझ्या परीक्षेत पास झाले का सांग. असं नाही, परीक्षेत तुम्ही ऑलरेडी पास आहात. माझं भाग्य आहे की मी तुमच्याकडे आज आली. Yes. फारच खरपूस झालाय आणि मोहरी जी आहे ना ती अशी लागते, त्याच्यामुळे ते असं एक छान क्रिस्पी असं झालंय. आणि हिंग पण एक त्याची चव उतरली आहे, त्यामुळे हे सगळं कॉम्बिनेशन इतकं सुंदर लागतंय. मजा आली हे खाऊन, अगदी खरंच मस्त आहे. आणि हा लाडू नक्की खाते मी. होय. पण थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालात आणि इतका छान कलेचा वारसा या निमित्ताने मला जाणून घेता आला. तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू राजश्री. थँक्यू भक्ती. येस. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह. तोपर्यंत 3 चीअर्स.